तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त पेढ्याप्रमाणे मऊसूत अगदी टेस्टी अशी ओल्या नारळाची आणि रव्याची बर्फी पाहणार आहोत. अगदी अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही बर्फी बनवली ना, तरीसुद्धा ती अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. त्यामुळे व्हिडिओमध्ये अगदी बारीक-सारीक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बर्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे मी 1/4 कप म्हणजेच पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे वितळलेलं. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा अर्धा कप यामध्ये रवा घालायचा आहे. घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही सेट करून घ्या आणि त्याच्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी जर बारीक रवा घेतला तर त्यासाठी पाव वाटी आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे. आणि ही बर्फी बनवण्यासाठी शक्यतो 0 नंबरचा जो रवा असतो ना, तो इथे आपल्याला वापरायचा आहे. आता अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला रवा सतत परतत राहायचा आहे आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेऊया. तर हे बघा इथे मी रवा थोडासा भाजून घेतलेला आहे. त्याचा रंग देखील थोडासा बदललेला आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला ओलं नारळ घालायचं आहे. तर तेवढंच अर्धा कप एवढं इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे. चांगला गच्च भरून असा कप घेतलेला होता. ओलं नारळ त्याचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून टाकायचा. छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करून याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण इथे रवा घेतलेला आहे ना, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे ओलं नारळसुद्धा घ्यायचं आहे. आता हे ओलं नारळ आणि रवा आपल्याला दोन्ही अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. सतत चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व साईडने रवा आणि नारळ एकसारखं असं भाजलं जातं आणि नारळामधला जो काही मॉइश्चरपणा असेल किंवा ओलसरपणा असेल, तो देखील कमी होतो. तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिटं इथे मी याला भाजून घेतलेलं आहे. बघू शकता सुरुवातीपेक्षा आता हे जे मिश्रण आहे ना, हे असं थोडंसं कोरडं झालेलं आहे या पद्धतीने आणि याचा थोडासा रंग देखील बदललेला आहे. अशा पद्धतीने आता रवा आणि नारळ आपलं भाजून झालं, की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी दुधावरची साय घालायची आहे. तर 4 ते 5 चमचे इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे. ती यामध्ये घालायची आहे. जर दुधावरची साय नसेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये दूध घालू शकता. यामुळे काय होतं रवा जो आहे ना, तो अगदी छान व्यवस्थित असा फुलतो आणि तो थोडासा मऊसूत होतो. म्हणजे बर्फी खाताना अगदी रवा कचकच लागत नाही. अगदी पेढ्याप्रमाणे मस्त मऊसूत अशी ही बर्फी लागते. त्यामुळे दुधावरची साय नक्की यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि याला चांगलं व्यवस्थित असं 2 मिनिटं परतवून घेतलं मी ह्या पद्धतीने. आता गॅस बंद करायचा आहे आणि याला गार करून घ्यायचं आहे. आता पाक बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला अर्धा कप आणि नंतर पाव कप एवढी साखर घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता याचा 1 तारी असा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर अर्धा कप रवा, अर्धा कप आपल्याला इथे ओलं नारळ आणि त्यासाठी इथे मी अर्धा कप आणि अजून वरती थोडीशी म्हणजे पाव कप एवढी इथे मी साखर घेतलेली आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. तर हे बघा पानाला एक छान अशी उकळी आलेली आहे. आता साधारण 4 ते 5 मिनिटं लागतील पाक तयार होण्यासाठी. आता साखर देखील इथे पूर्णपणे आपली विरघळलेली आहे. आता आपण याचा एक तारी पाक तयार करून घेऊ. तर पाक होतोय तोपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे ना, हे सुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला ना मिल्क पावडर ॲड करायची आहे. तर जे ₹10 सॅचे येतं ना मिल्क पावडरचं, ते पूर्ण मी यामध्ये घातलेलं आहे. यामुळे जी बर्फी आहे ना, ती अजून छान मस्त चविष्ट आणि टेस्टी अशी बनवून तयार होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो रवा किंवा ओलं नारळ आपण भाजून घेतलेला आहे ना, ते थोडंसं गार किंवा कोमट झालं, की मग त्यानंतरच यामध्ये मिल्क पावडर आपल्याला ॲड करायची आहे. आता ही संपूर्ण मिल्क पावडर यामध्ये चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. गॅस इथे बंदच आहे, गॅस अजिबात चालू वगैरे केलेला नाही आहे. आता हे बघा दुसरीकडे इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता चेक करून बघायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदीच चांगला व्यवस्थित असा एक तारी पाक तयार झाला पाहिजे. हे बघा. कच्चा वगैरे ठेवायचा नाही आहे. अशी एक तार निघाली पाहिजे म्हणजे बर्फी अगदी छान व्यवस्थित होते. आता पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर आणि अगदी पाव चमचा यामध्ये तूप घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाक परफेक्ट होणं फार गरजेचं आहे, तरच बर्फी अगदी छान व्यवस्थित अशी होईल. तर पाक तुम्ही नीट चेक करून बघा. आता हा तयार झालेला पाक या संपूर्ण मिश्रणामध्ये आता आपल्याला ओतायचा आहे. गॅस अजूनही इथे बंदच आहे. मी गॅस चालू केलेला नाही आहे. संपूर्ण पाक ह्या मिश्रणामध्ये ओतल्यानंतर याला चांगलं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आणि हे सर्व साहित्य पाकामध्ये चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालं, की त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं चांगलं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ना, हे थोडंसं ओलसर दिसतंय.
तर याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे बर्फी सेट होण्यासाठी अगदी छान परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार होईल. तर फक्त 2 मिनिटं मी याला परतवून घेते आणि गॅस अगदी लो ठेवायचा. तर हे बघा फक्त 2 मिनिटं मी याला परतवून घेतलेलं आहे. मस्त घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे. लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे मी ताटाला आधी सुरुवातीला थोडंसं तूप लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर लगेच आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची असेल, जर तुमच्याकडे केक टिन वगैरे असेल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता. त्याला सुरुवातीलाच थोडंसं तूप लावून ठेवायचं आणि त्यानंतर आता आपल्याला ही बर्फी छान एकसारखी अशी पसरवून घ्यायची आहे. आता बर्फी चांगली व्यवस्थित अशी मी इथे सेट करून घेतलेली आहे. वरून गार्निशिंगसाठी थोडेसे इथे मी पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही बर्फी इथे डेकोरेट करू शकता किंवा प्लेन जरी ठेवली ना तरीसुद्धा छान लागते. आता याला थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रुट्स आहे ना ते चांगले व्यवस्थित असे बर्फीमध्ये सेट होतील, नाहीतर मग ते वरच्यावर निघून जातात. आता बर्फी इथे आपली अगदी छान व्यवस्थित अशी सेट करून झालेली आहे. आता बर्फी अगदी गरम-गरम असतानाच आपल्याला हिला लगेच कट करून घ्यायचं आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये ही बर्फी कट करून घेऊ शकता. गार झाल्यानंतर पाहिजे तशा तिच्या वड्या कट होणार नाही. त्यामुळे जेव्हा हे मिश्रण आपलं गरम असतं ना, तेव्हाच हिला कट करून घ्यायचं आहे. तर बर्फी इथे मी कट करून घेतलेली आहे. 2 तासासाठी आता आपण ही बर्फी अशीच साईडला नॉर्मल टेम्परेचरला ठेवून देणार आहोत. तर इथे मी बरोबर 2 तासांसाठी बर्फी अशीच साईडला ठेवून दिलेली होती. अगदी परफेक्ट अशी बर्फी इथे आपली आता सेट झालेली आहे. आता परत एकदा हिला अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे बर्फी अगदी पटकन अशी निघून येते. तर पिझ्झा कटर घेतलेला आहे, त्याच्या मदतीने पुन्हा एकदा आपण ही बर्फी आता कट करून घेऊया. ही बर्फी बनवायला जेवढी साधी सोपी आहे ना, तेवढीच चवीला खूप छान लागते. अगदी भन्नाट लागते. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. तर हे बघा बर्फी पुन्हा एकदा कट करून घेतलेली आहे आणि अगदी सहज ही बर्फी निघते आणि अगदी परफेक्ट अशी आपली मस्त पेढ्याप्रमाणे मऊसूत अशी ओल्या नारळाची आणि रव्याची ही बर्फी इथे बनवून तयार झालेली आहे. वड्यासुद्धा अगदी छान व्यवस्थित निघतात. अजिबात ताटाला वगैरे चिटकत नाही. फक्त पाक अगदी परफेक्ट बनवणं फार गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व बारीक-सारीक टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो जर केल्या ना, तर तुमचीसुद्धा बर्फी ही अशाच पद्धतीने अगदी मस्त अशी बनवून तयार होईल. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही बर्फी घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.